शेतकरी बांधवांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्याचं चित्र निर्माण झाले असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचं दिसून येत आहे। तर प्रारंभी पावसाळ्याला जवळपास 1 महिना उलटत असताना सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त असल्याचं दिसून येत होते। तसेच परिसरातील पेरणीची कामे रखडलेल्या अवस्थेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। परंतु मागील 8 ते 10 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात परिसरात पाऊस पडला असल्याने पेरणीच्या कामाची लगबग दिसून येत आहे। सध्याच्या परिस्थितीत परिसरात निसर्गाच्या लहरीपणामुळे काही भागात पेरणीची कामे जवळपास पूर्णत्वास तर काही भागात अधिक प्रमाणात पाऊस पडला असल्याने पेरणीची कामे रखडलेल्या अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे। तर पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या शेतकरी बांधवांकडून तक्रारी समोर येत आहेत। यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत असल्याचं निदर्शनास येत आहे। बियाणे उगवले नसल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत। यामध्ये काही ठिकाणी बियाणे बोगस निघाल्याचं सांगितलं जात आहे, तर काही ठिकाणी पेरणी केली असतानाच त्याच दिवशी जोरदार पाऊस पडल्याचा विपरीत परिणाम होऊन पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याचं बोललं जात आहे। मुळात गत वर्षीच्या खरीप हंगामातील पिके पूर्णत्वास असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती येणाऱ्या पिकांना झळ बसली, परिणामी उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती। तसेच रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, ज्वारी पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी समाधानकारक हाती आले। परंतु बाजारात कोसळलेले भाव यामुळे शेतकरी बांधवांना मिळालेल्या भावात समाधान मानावे लागले। एकंदरीत गत वर्षीच्या खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकाला समाधानकारक भाव मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले असल्याचे चित्र निर्माण झालं आहे। तर या वर्षीच्या खरीप हंगामात हिरवे स्वप्न उराशी बाळगून पेरणी करण्यात आलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकरी बांधवांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। सत्यशोधक चॅनल करिता प्रतिनिधी राजकुमार चिंचोळकर, बाळापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.